पत्रामध्ये ते सत्तेपेक्षा देश मोठा असंही म्हणत आहेत। आतापर्यंत ज्या ज्या लोकांवर भाजपाने आरोप केले त्यांना सत्तेत सामावून घेताना हा विवेकवाद कुठे गेला होता? अजितदादांना सत्तेत सामावून घेणे चुकीचे आहे। नवाब मलिक यांच्या अजितदादा गटाच्या सोबत येण्यावरून देवेंद्रजींनी एक पत्र दादांना लिहिल्याचे समजते, ज्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीने त्यांना सामावून घेऊ नये असे सांगितले आहे। सगळ्याच गमतीदार भाग आहे। दिवसभरातल्या एकूण घडामोडी पाहता ज्या पद्धतीने देवेंद्रजी ट्रोल झालेले आहेत आणि महाराष्ट्राला ते पचन झालेलं नाही, त्यानंतर त्यांना ही उपरती आली आहे। पत्रामध्ये ते सत्तेपेक्षा देश मोठा असंही म्हणत आहेत, परंतु देवेंद्रजींना आम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे। सत्तेपेक्षा देश मोठा असं जर आपल्याला वाटत असेल तर मग आतापर्यंत ज्या ज्या लोकांवर भाजपाने आरोप केले त्यांना सत्तेत सामावून घेताना हा विवेकवाद कुठे गेला होता? सगळ्यात महत्वाची गोष्ट, देवेंद्रजी आपण ज्या अजितदादांना पत्र लिहित आहात त्याच अजितदादांवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्थात सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्रात येऊन 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा आणि बँक घोटाळ्याचा आरोप केला होता। एवढा गंभीर आरोप झाल्यावरही 48 तासाच्या आत त्यांना सत्तेमध्ये सामावून घेणे हे तुमच्या नैतिकतेमध्ये बसले होते का? आणि त्यावेळेला सत्तेपेक्षा देश मोठा हे तुम्हाला तत्वज्ञान का सुचले नाही? अजितदादांना सत्तेत सामावून घेणे चुकीचे आहे असे सांगणारे पत्र देवेंद्रजी आपण भाजपच्या कोणत्या नेत्याला लिहाल? एवढाच साधा प्रश्न आहे।